नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे. जी-आर निर्गमित झाल्यापासून तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी आहे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. परंतु ई-के-वाय-सी करत असताना आता काही लाडक्या बहिणींना खूप सारे एरर येत आहेत. काही लाडक्या बहिणींना वेबसाईट ओपन होत नाही. तर ज्यांना वेबसाईट ओपन होते, आधार नंबर टाकल्यानंतर ओ-टी-पी पाठवला जात नाही. अनेबल टू सेंड ओ-टी-पी असं एरर पाहायला मिळत आहे. अशामध्ये यांनी काय करायचं आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करण्यासाठी वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं तुम्ही लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकून मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी पाठवल्यानंतर तुम्हाला अनेबल टू सेंड ओ-टी-पी हा असा एरर पाहायला मिळत आहे. आता काही लोकांसोबत काय होत आहे, अनेबल टू सेंड ओ-टी-पी दाखवत आहे, परंतु त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी येतो, परंतु वेबसाईटवर त्यांना ओ-टी-पी टाकण्यासाठी वेब पेज ओपन होत नाही. तर असं कशामुळे होत आहे? तर लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी सुरू झाल्यापासून सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या वेबसाईटवर ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळं सर्व्हरवर लोड येत आहे आणि ही जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट सर्व्हर प्रॉब्लेमच्या लोडमुळे तुम्हाला ओ-टी-पी सेंड होत नाही आणि ज्यांना ओ-टी-पी सेंड होतो अशांना ओ-टी-पी टाकण्यासाठी वेब पेज ओपन होत नाही. अशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवर तुम्हाला के-वाय-सी करण्यासाठी रात्री 11 नंतर ट्राय करायचं आहे. रात्री 12 नंतर 6 वाजेपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सीसाठी ट्राय करू शकता. या कालावधीमध्ये खूप साऱ्या लोकांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली आहे. त्यांना कसल्याही प्रकारचा एरर येत नाही. ज्यांना अतिघाई आहे ते आता रात्री ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकतात आणि ज्यांना घाई नाही, 2 महिन्याचा कालावधी आहे. थोडे दिवस थांबून ज्यावेळेस वेबसाईट सुरळीत चालेल त्यावेळेसही तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. जेणेकरून तुम्हाला जास्त मनस्ताप होणार नाही. ई-के-वाय-सी करण्यासाठी अडचण येणार नाही. सध्या तरी हाच एक ऑप्शन आहे अनेबल टू सेंड ओ-टी-पी याचा. आणि यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर वेबसाईटचा जो हिस्ट्री, कॅचे आणि डेटा आहे तो क्लिअर करूनही रिट्राय करू शकता. जेणेकरून तुम्हाला वेबसाईट सुरळीत चालण्याचे चान्सेस आहेत. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाडक्या बहिणींसोबत शेअर करा.